काळजी नाही का? संघटना आम्ही चालवली सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी, ह्यात आम्हाला पगार नाही. दिवसभर आज 3 मैदानचे सगळे निकाल आहेत. नाशिक मैदान, मुळशी मैदान आणि हे निमसोड मैदान. आम्हाला कामधंदा नाही म्हणून सोडून बसलेलो नाही. तुम्ही जे तर्क वितर्क करता ना घरी बसून की आम्हाला सामना दिसत नाही, आम्हाला निकाल दिसतोय, दोन्ही अँगल कशासाठी चेक करतो आपण? मग इथून पुढे सगळ्यांनी सांगा की एकच अँगल मध्ये बघून निकाल द्या, एकच अँगल बघून निकाल दिला जाईल, दुसरा अँगल बघायची गरज नाही. ज्यावेळेस कॅमेऱ्याचा दुसरा अँगल तिरका लागतो त्यावेळी ही सिच्युएशन येते. मुळशीच्या 1 नंबर केलेला सर्जानं बघा, त्यात एका अँगल मध्ये सर्जाचं तोंड दिसत होतं, दुसऱ्या अँगल मध्ये अजिज भेगडेंची गाडी सेम ह्या कंडिशनला दिसत होती. त्या दोन्ही गाड्यांना 1 नंबर दिला. हीच कंडिशन वडगाव निंबाळकरच्या मैदानात ह्याच गर्णिकीचा राजा आणि तेजा आणि राहुलदादा फडतरे यांचा वजीर ह्या गाडीची अशीच सिच्युएशन झाली होती. ह्यात काय आम्हाला हाऊस आलेली नाही कोणाला सामना न देण्याची किंवा कोणाला सामना द्यायची. आणि आज स्पष्ट सांगतो, कालच्या मैदानात वादविवाद, तिथं संघटनेनं लक्ष घालून दिवसभर काम करून तिथं निकाल योग्य दिले. आजची ही दोन्ही मैदानं ह्यात आम्हाला पगार नाही. जर आजपासून लय तर्क वितर्क काढणारे अतिशहाणे आहेत, ते जर तर्क वितर्क काढत असतील, आम्हाला याची गरज नाही. आणि घरी बसून युट्यूबवर कमेंट टाकणारे, तुमच्यात जर धमक असेल तर समोर नंबर टाकून कमेंट टाका, म्हणजे तुम्हाला उत्तर देता येईल. छुपे रुस्तम फेक आयडी बनवून कमेंट टाकायचा प्रयत्न करू नका, त्याला काय मर्दानगी म्हणत नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, हे काय आम्ही कोणाच्या पैशावर चालवत नाही, स्वतःच्या पैशावर चालवलंय हे काम. नसल पटत उद्यापासून काम थांबवा येईल, मग तुम्हाला खाली पट्टी बी नाही, पुढचे निकाल रेषे बी नाही आणि कसे चिट्टे येतील तशा. काय घेणं देणं पडलेलं नाही आम्हाला, पण मोकळ्या गप्पा मारायच्या नाहीत. आणि ज्यांना पटतंय, ज्या तालुका कमिट्यांना वाटते, त्यांनी मैदानात उपस्थित राहून निकाल द्यायचे. आणि निकाल दिले नाही देता येत त्यावेळेस सांगायचं. आपण घरी बसून गप्पा मारायच्या नाहीत आणि संघटनेने निकाल दिलेत म्हणायचे नाही.